అదిగోతను నిశ్శబ్దం పగిలి ముక్కలవుతున్న భీకర దృశ్యం అలలెగసిన తడి అలజడి ఆగ్రహ తేజమై రూపుదాల్చిన సత్యం ఆగ్రహప్రాణపరాయణ దీక్షా పర్వం అహో ఆరంభం అదిగోతను నిశ్శబ్దం పగిలి ముక్కలవుతున్న భీకర దృశ్యం అలలెగసిన తడి అలజడి ఆగ్రహ తేజమై రూపుదాల్చిన సత్యం ఆగ్రహప్రాణపరాయణ దీక్షా పర్వం అహో ఆరంభం ప్రాణపరాయణ దీక్షా పర్వం అహో ఆరంభం ధీరా 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 ఓ రణధీరా రారా రారా తేరా తీసే మెరుగైనా రా ధీరా 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 ఓ రణధీరా రారా రారా తేరా తీసే మెరుగైనా రా హృదయనినాదమెదళలు పుట్టించు మరణ మృదంగం ధిమి 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 పదఘట్టనగ సాగే ప్రళయకాల శివతాండవ నృత్యం చెరుకొడుకుల తల తెంచక మానదులేరా ఈ చైతన్యం హృదయనినాదమెదళలు పుట్టించు మరణ మృదంగం ధిమి 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 పదఘట్టనగ సాగే ప్రళయకాల శివతాండవ నృత్యం చెరుకొడుకుల తల తెంచక మానదులేరా ఈ చైతన్యం చెరుకొడుకుల తల తెంచక మానదులేరా ఈ చైతన్యం तिनका था हमने सवारा अपनी वो माटी और घर बारा लुट रहा ये चमन अपना वतन आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना वतन आंखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव विजयी भव गगन कहे विजयी भव की सुरन भटकी है रोशनी है छटपटा रही रोशनी गगन कहे विजयी भव माटी ने तेरी आज पुकारा धरती ये पूछे बारंबार लुट रहा ये चमन तेरा वतन आँखों से अपनी लुट रहा ये चमन तेरा वतन आँखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भव
एकच शब्द सांगतो, दादा तुम्ही माझे कृष्ण आहे. तुमचा सुदामा 12 महिने 24 तास तुमच्या रक्ताच्या थेंबापर्यंत तुमच्या सोबत राहील एवढंच आम्ही वचन देतो आणि दादांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आहे असे सन्माननीय युवानेते सूरज भैया चव्हाण यांना विनंती त्यांनी आपले विचार व्यक्त करायचे. जोरदार टाईमच्या गजरात नामंजूर करेल सन्माननीय सूरज भैया चव्हाण. निर्मल कुमार काकडे सर मंचावर येतात. आदरणीय जगन दादांनी आपल्या सर्व युवक कार्यकर्त्यांच्या जोरावरती हा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो किती योग्य आहे हे आता आपल्या सर्वांचं काम आहे ते सार्थक करून दाखवण्याचं. आणि मी किंवा सोलापूर शहराला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. देवेंद्र दादा म्हणजे कामाचा पक्का इरादा असलेला माणूस आहे. त्यामुळं दादाने घेतलेल्या निर्णयाला आम्ही सर्व कार्यकर्ते सार्थक करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. या प्रसंगी उपस्थित राहून आपण आपले विचार व्यक्त केला. यानंतर त्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे भारतीय जनता पार्टीचे नेते नागेशजी सरगम साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी आपले विचार व्यक्त करायचे. जोरदार टाईमच्या गजरात त्यांना आमंत्रित करूया. सन्माननीय नागेशजी सरगम साहेब. धन्यवाद. आपल्या देशाचे नेतृत्व आणि दीन दलित पीडित वंचित यासाठी नेहमी अहोरात्र कष्ट करणाऱ्या या दोन्ही नेतृत्वावर विश्वास ठेवून देशात नरेंद्र आहेत आणि आपल्या इथं राज्यात देवेंद्र आहेत. तसंच सोलापूर शहरात देखील आमच्या शहराध्यक्ष नरेंद्र आहेत आणि या ठिकाणी आणखी देवेंद्रचं आगमन झालेलं आहे. आणि या दोन्ही जोडीच्या माध्यमातून जसं देशाचं महाराष्ट्राचं प्रगती झालेलं आहे त्याच पद्धतीनं आपल्या सोलापूर शहराचा या राजकीय कार्यकिर्दीकरिता पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. आज खरंच दादाने परवा न्यूजमध्ये बघितलं आणि मला 2-4 मित्रांचं फोन आलं की दादा प्रवेश करत आहेत. 5च मिनिटात मी व्हॉट्सअपच्या ग्रुपवर बघितलं. खूप आनंद झालं. 100% दादामुळे युवकांमध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालं. मी सगळं प्रभाग क्रमांक 9च्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने मी भाजपमध्ये दादाचं स्वागत करतो. पक्षप्रवेश झाला हा ज्यावेळेस वर्ष पाहिला त्यावेळेस मनाला एवढा आनंद भारावून गेला होते. कारण शहरात लिंगायत समाजाचे आमचे विजयकुमार देशमुख साहेब आमदार आहेत. मराठा समाजाचे आमचे भारतीय जनता पार्टीचे सुभाषबाबू देशमुख आमदार आहेत. पण सोलापूर शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात आमची साळी समाज आहे पण याला नेतृत्व नसल्यासारखं आता आम्हाला वाटत होतं. पण खरं नेतृत्व आज देवेंद्र दादांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी एक तरुण वर्गाला एक तरुण पिढीला एक चेतना निर्माण करण्यासाठी देवेंद्र दादांचा पक्षप्रवेश हे देवेंद्र फडणवीस केले असं या ठिकाणी म्हणायला काय हरकत नाही. पण देवेंद्र दादांच्या पाठीशी संपूर्ण सोलापूर शहर या ठिकाणी पाठीशी आहे आणि देवेंद्र दादा सोबत मी कायमस्वरूपी त्यांच्या साथीला साथ म्हणून त्यांच्या पाठीशी गंभीरपणे नेहमी उभा राहील. आणि नवीन चेतना या ठिकाणी देवेंद्र दादाच्या रूपानं तरुण वर्गाने आम्हाला या ठिकाणी मिळत असल्याबद्दल आम्ही ते देवेंद्र दादा आणि आपल्या सगळ्यांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांना भावी पुढील कार्याचं राजकीय कार्यात मी मनापासून शुभेच्छा. उपस्थित सर्व भाजपप्रेमी सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. तुम्ही आम्ही सर्वजण देवेंद्र कोटे साहेबांवरती प्रेम करणारे आहेत. मला गेल्या 15 दिवसापासून मनात एक खटकत होती. मला निश्चित खात्री होती की देवेंद्र निश्चितच चांगला निर्णय घेतील. कारण का मी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केलो होतो तेव्हा त्यांनी मला शुभेच्छा दिल्या होती आणि मागील एक आठवड्यात 1-2-3 कार्यक्रमला देवेंद्र दादासोबत भेट झाली होती. त्यांना त्या दिवशी सुद्धा माझं त्यांच्याशी बोलणं झालं आणि देवेंद्र दादा तुम्ही एक चांगला निर्णय घेतला असं आपल्या समाजाच्या वतीनं आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर तुमची प्रगती व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय सन्माननीय नगरसेवक अमोलबाबू शिंदे यांच्या वतीनं सन्माननीय नगरसेवक देवेंद्र कोटे यांचा सत्कार होतोय. व्यक्त करतील.
जोरदार टाळ्यांच्या गजरात सरांना आमंत्रित करू. स्वागत मंत्री या कार्यक्रमात उपस्थित असलेले सोलापूर शहराचे माजी आमदार नाशिक साहेब, आमचे जाळेबापू महापालिकेचे गटनेते संगीत साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनी, स्वागताचा उत्साह पाहिला प्रत्येकाच्या मनात दिसत असलेले आनंदित आणि प्रेरणा देणारी शक्ती कैलासवासी तात्यांच्या आशीर्वादाने, कैलासवासी राजांच्या आशीर्वादाने देवेंद्रजीने घेतलेला स्वागत हा निर्णय देशाच्या परिवर्तनाच्या नाट्यामध्ये हा जो देश गेली 1000 वर्षापासून गुलामगिरीतून संस्कृतीचे बाह्य खालेला, सनातनावर अन्याय होत असलेला शैलेला देश पाहिलं, परंतु देशभक्तीनं, राष्ट्रवादी विचारसरणीनं आणि तरुणांच्या हृदयात आदर्शस्थान असलेलं एका सामान्य युवकाचं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो, त्याचं मी या ठिकाणी प्रथम स्वागत करतो, अभिनंदन करतो. आता देवेंद्रजीच्या बाबतीत मी सांगण्यापेक्षा बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं, पण मी पाहिलेलं देवेंद्रजी वेगळे. एक घड्याळीचा कार्यकर्ता, परंतु विलक्षण संयमी, ती मोक्ष विचार करण्याची शक्ती एवढ्या लहान वयामध्ये त्यांना प्राप्त झाला, ही त्यांची दैवशक्ती आहे. आणि त्या शक्तीच्या आधारे देवेंद्रजींचं नक्की भारतीय जनता पार्टीमधलं आगमन या सोलापूर शहरामध्ये विविध पार्टीचं उच्चाटन करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये येवो एवढे त्या ठिकाणी शुभेच्छा देते. आयुष्य वेचलं अशा सर्व महामानवांना प्रथमतः अभिवादन करतो. आदरणीय माजी महापौर यन्नमताई, मेंढी साहेब, जन्नू साहेब, तुकाराम नाना मस्के, उमेशजी गायकवाड साहेब असतील, दादांवर प्रेम करणारी सर्व मंडळी, आमचे प्रताप काका आहेत, या इथं असलेले सर्व चेहरे, ज्यांनी देवेंद्र दादा असेल, मी असेल, आमच्या राजकीय आयुष्यामध्ये प्रत्येकाने हातभार लावलेले असे सर्वच मान्यवर, ज्या दिवशी देवेंद्र दादांची बातमी ऐकली की देवेंद्र दादांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, खऱ्या अर्थानं मी जेवढा जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर मला जेवढा आनंद झाला नाही, त्याच्यापेक्षा किंवा जास्त आनंद मला दादा या आपल्या हिंदुत्वाच्या विचाराने आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून या महायुतीमध्ये प्रवेश झाला, त्याचा आनंद मला झाला. आता जन्नू साहेब बोलत होते, देवेंद्र कोटेजी जरी वयाने लहान असले तर अतिशय त्यांच्याकडे समयसूचकता, कधी कुठला निर्णय घ्यायचा जेवढं देवेंद्र कोटेंना समजतंय, मला वाटतं त्यांना तात्याने दिली की देवी शक्ती आहे का काय, अशा पद्धतीनं कायम म्हणजे योग्य वेळेस योग्य काय निर्णय घ्यायचा असतो तर ते कुणाकडून शिकलं पाहिजे, तर देवेंद्र कोटे माझ्या भावाकडून शिकलं पाहिजे असं मी आवर्जून सांगतो. कारण देवेंद्र कोटे महाविकास आघाडीत असावेत म्हणून बरेच जणांनी देव पाण्यात ठेवले होते. प्रभाग 7 मध्ये सुद्धा सगळ्याला वाटत होतं की बाबा 2 टर्म आपल्या गेल्या, आता कुठेतरी ह्या मुलीला पकडून दादांच्या हाताला धरून पुन्हा एकदा काहीतरी करता येतंय का काय अशा विचारात काहीतरी होते. पण मला माहित होतं की देवेंद्र दादा ज्या पद्धतीने मौन ठेवतात, कधीच कुठला निर्णय सांगत नाही आणि त्याच पद्धतीनं आई ज्या वेळेस योग्य टायमिंग होतं ते टायमिंग साधत देवेंद्र दादांनी अतिशय चांगला निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचं स्वागत करण्याकरता संपूर्ण सोलापूर शहरातनं म्हणजे देवेंद्र दादा तुम्हाला दिसतं तुमच्या समाजातूनच लोक म्हणतात असं नाही आहे, तर आकडा पगड जातीतून तुमच्यावर लोकांच्या आशा आहेत, तुमचं त्या पद्धतीचा संपर्क आहे आणि आता
तुम्ही राजकीय जीवनामध्ये जो काही निर्णय घ्या, म्हणजे तुम्हाला काय लढायचं आहे, तुम्ही काय ठरवलंय, तात्यांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता तुम्ही काय करणार आहात, कुठलाही निर्णय घ्या, तुमचा मोठा भाऊ म्हणून अतिशय सगळ्याच्या ताकदीनं तुमच्या पुढे राहिल्याशिवाय राहणार नाही एवढा मी तुम्हाला शब्द देतो. इथं उमेश दादा साक्षी नाही. जेव्हा जेव्हा कोटी परिवारांच्या बाबतीत असे काही प्रसंग आले, अतिशय मी असेल, तिचे महाराज असतील, संकेत भाऊ असेल, आम्ही अतिशय जीवाभावानी सगळ्या गोष्टीसाठी, मग 2 इलेक्शन घरात लढले त्यांच्या, आम्ही दोघांनी एकत्र इलेक्शन लढलंय, या सगळ्या गोष्टीत आम्ही कधीही साथ सोडत नाही. हा आपला दादा, तुम्ही आमची साथ दिलेली आहे, आम्ही तुमची साथ देणार हा शब्द तुम्हाला देतो. आणि तुम्ही कुठलाही निर्णय घ्यावा, तुम्हाला काय लढायचं मला माहित नाही आज, पण तुम्ही जे काही निर्णय घेणार आहेत त्या निर्णयामध्ये तुमच्या बरोबर अतिशय ताकदीनं मी राहणार आहे एवढं अजून एकदा सांगतो. कारण मला विरोधी पक्ष नेता करण्यामध्ये मी आवर्जून सांगतो, मला तात्यांनी सोलापूर महापालिकेत कॅबिनेट देणार हा शब्द दिला होता 2007 ला. मी दादापेक्षा एक टर्म आधी निवडून आणतो आणि दादांनी मला तात्याने सांगितलं होतं की अमोल, तुझे वडिलांपासून माझे संबंध आहे आणि तुला कॅबिनेट महापालिकेत करणार. आणि दुर्दैवाने ते करता आलं नाही त्यावेळेस तात्या असताना. पण ज्यावेळेस माझा विरोधी पक्ष नेत्याचा विषय होता, मला माहित आहे देवेंद्र दादांनी काय हट्ट केला, कशा पद्धतीनं ते काम करून घेण्याकरता ताकद लावली. आणि देवेंद्र दादा त्यावेळेस तुम्ही दिलेली साथ मी कधीही विसरणार नाही. आपण दोघं एकत्र असल्यावर चांगल्या चांगल्याची झोप मोडती आहे हे सगळ्याला माहित आहे. त्यामुळं आता येणाऱ्या काळामध्ये अतिशय ताकदीनं आपण भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत, खऱ्या अर्थानं राम सातपुते साहेब अतिशय यंग आणि डॅशिंग असा उमेदवार आपल्याला मिळालाय. ते कुठल्याच पातळीवर कमी पडणार नाही आणि असा उमेदवार आपल्याला मिळालाय. आणि आदरणीय राम सातपुते साहेबांचं मी जय श्रीराम. ज्यांच्या नावामध्ये राम आहे असे आमचे लोकसभेचे उमेदवार एकदा प्रचाराचं स्वागत करावं. एक नेता भारतीय जनता पार्टीमध्ये आणून मिसळलाय की आता भारतीय जनता पार्टीला आणि महाविकास हे रोखले. आता दादा सांगतील, मी 2-3दा सांगितलंय ते बीड देऊ. आता देवेंद्र दादा, आम्ही शहराचे, आज माझ्याकडे जिल्हा प्रमुख पद आहे, त्यामुळे मोठ्या जबाबदाऱ्या जरी असल्या तरी आम्ही आमचा घरची देवकी साहेब, भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष सन्माननीय रामचंद्रजी जन्ने साहेब, यांची येमून साहेब, सन्माननीय कांचनाताई यांना या सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. जोरदार घोषणा आपण सर्वांनी द्यायच्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी, जय श्रीराम. मंचावरती उपस्थित असलेल्या सर्वच प्रमुख आपले सर्वांचे लाडके आणि सोलापूरचे एक अत्यंत उत्साही आणि अभ्यासू नगरच असलेले देवेंद्रदादा कोठे भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल यांचा सन्मान करण्याकरता जो कार्यक्रम होत आहे, त्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI आणि इतर मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार श्री रामभाऊ सातपुते यांच्या शुभास्ते त्यांचा सत्कार होत आहे. या निमित्तानं जो कार्यक्रम होत आहे, मंचावर बसलेले शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अमोलबापू शिंदे, सोलापूरचे ज्येष्ठ माजी नगरसेवक राजेश जन्नू, सोलापूरच्या माजी महापौर श्रीकांतराव यन्नम, महिला आघाडीच्या माजी अध्यक्ष इंद्राताई कुडक्यार, सन्माननीय मंच आणि दादावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी जास्त न बोलता मी एकच सांगेन की आपल्या सोलापूर मतदारसंघातील उमेदवार श्री राम सातपुते यांना प्रचंड मताने विजय करून दिल्लीला पाठवायचं आहे. मोदींचं एक नेहमी बोलणं असतं, सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास. आणि ही मोदींची गॅरंटी आपल्याला भविष्य काळामध्ये जागवायची आहे, ती करून दाखवायची आहे. कारण आपल्याला माहित आहे
की या देशामध्ये जो 10 वर्षामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे, रस्ते असेल, रेल्वे असेल, हॉस्पिटल असेल, शाळाघर असेल, कायदा सुव्यवस्था असेल, विकास काम असेल, या सर्व आघाडीमध्ये आज मोदीजींनी जे कामगिरी केलेली आहे ही कामगिरी अत्यंत अद्वितीय अशी कामगिरी आहे. या पूर्वीच्या कुठल्याही सरकारला हे काम करता आलं नाही, ते मोदीजींनी करून दाखवलेलं आहे. आपल्याला एवढं सांगेन, देशामध्ये नरेंद्र मोदी, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि सोलापूर शहरामध्ये नरेंद्र काळे आणि देवेंद्र कोठे ही जोडी जर त्यांनी जमली तर त्याप्रमाणे देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार येणार आहे, राज्यामध्ये भाजपा शिवसेनेचं सरकार येणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेमध्ये पुन्हा एकदा भाजपा शिवसेना मित्रसंस्था महापालिकेमध्ये सरकार येऊन आपल्याला खऱ्या अर्थानं सोलापूरचा विकास करण्यासाठी त्यांना आपण साथ द्यायची आहे. मी याचा एवढंच बोलेन की आज आपण 8 तारखेला जे मतदान होणार आहे, रामभाऊ सातपुते यांना मतदान करून आपण त्याला प्रचंड मताने दिल्लीला पाठवूया आणि हे आपण काम कराल अशी अपेक्षा बाळगतो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ. भारत माता की वंदे. डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा, रामदेव शिवयोगी सिद्धेश्वर महाराज की जय. मार्कंडेय. 42 सोलापूर लोकसभा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय रामभाऊ सातपुते, माजी आमदार नरसिंहजी मेंढी साहेब, माजी विरोधी पक्षनेते पद्मशाली नाट्य संस्थेचे पंच रामचंद्र जंडूकाका, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माजी बंधू अमोल बापू शिंदे, माजी महापौर श्रीकांत नायना मॅडम, श्रीनिवासजी कर्ली साहेब, मेघनाथजी अमोल साहेब, प्रतापसिंग चव्हाणजी, उमेशदादा गायकवाड, दत्तूजी कोसा, सत्यनारायणजी गुर्रमांना, त्याचबरोबर तुकारामजी नाना, जनार्दनजी अमोल, सतीशजी शिरसुल्ला, रवीसिंग दुरानपुरे, मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ, माझ्यावर स्वर्गीय दादासाहेबांवर प्रेम करणारे उपस्थित तुम्ही सर्व जनसमुदाय, ज्यात मला या ठिकाणी आशीर्वाद द्यायला या ठिकाणी आला, त्यासाठी मी प्रथमतः तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. मार्गदर्शनाखाली मी वयाच्या 21व्या वर्षी काँग्रेस पक्षातून नगरसेवक झालो. माझा प्रभाग हा असा होता ज्या ठिकाणी माझ्या स्वतःच्या जातीचेही मतदान नाही किंवा माझ्या स्वतःच्या कुटुंबाचंही मतदान नाही, केवळ स्वर्गीय तात्यासाहेबांचं काम, माझ्या वडिलांचं काम आणि उपस्थित सर्व या प्रभागातील ज्येष्ठ वडीलधारी व सर्व युवकांनी माझी कुठलेही जात पात न बघता सर्वांनी एक विकासाच्या मुद्द्यावरती येऊन मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आणि 2012 ते 2022 पर्यंत नगरसेवक पदाचं कामकाज करत असताना लोकांना व स्वर्गीय दादांना अभिप्रेत असलेलं मी सामाजिक राजकीय काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. सन 2019च्या विधानसभेला जे काही घडामोडी घडल्या त्यानंतर मात्र मी कुठल्याही राजकीय पक्षात सक्रिय नव्हतो. मी थोडंसं राजकीय पक्षापासून लांब असताना 8 मार्च 2022 रोजी माझा नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपला. त्यानंतर मात्र मी कुठल्याही राजकीय पक्षात, कुठल्याही राजकीय व्यासपीठावरती कधी द्यायचो नाही. केवळ विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य असेल, आत्मकृतीचं कार्य असेल, गोरगरिबांपर्यंत पोहोचून काय मदत करून सामाजिक काम करण्यात असेल, मी हे सामाजिक काम दादांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू केलं. अनेक वर्ष, जवळपास 2 ते 3 वर्ष शहरात चर्चा होती की आम्ही भाजपमध्ये जाणार किंवा आम्ही अजून कुठल्या पक्षात जाणार. मी कुठल्याही प्रकारचा त्यावेळेस निर्णय घेतला नव्हता. एकंदरीत सर्व तात्यांवर प्रेम करणारे असतील, कोठे परिवारावरती प्रेम करणारे सर्व सहकारी असतील, सगळ्यांचं एक मत होतं की दादा 19ला आपण विधानसभा लढवताना तुम्ही जो निश्चय केला होता की आजची घ्यास शेगडी हे उद्याचं कमळ असणार आहे आणि दादा कुठेतरी आता आपण त्या निर्णयाला आलं पाहिजे. एकदा जी तुम्ही भूमिका घेतली होती ती खऱ्या अर्थाने कुठेतरी साकार केलं पाहिजे. म्हणून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब
यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांच्या कार्यावरती त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जे कणखर नेतृत्व या राज्याला लाभलेलं आहे त्यांच्यावरती त्यांच्या कार्यावरती विश्वास ठेवून सगळ्यांनी निर्णय घेतला की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पाहिजे. पक्षाचे अनेक शहरातले लोक असतील, राज्यातले लोक असतील, यांनी आपल्या प्रवेशासाठी प्रयत्न केला. परंतु सगळ्यांचेच मत होतं की तात्यांनी 40 वर्ष सोलापूरची राजकारणात सेवा केली, महेश अण्णांनी आपण सगळ्यांनी मिळून सेवा केली. आता आपण एक पक्ष निवडताना कुठेतरी एक ठाम आश्वासक शब्द आपल्याला मिळाला पाहिजे आणि जोपर्यंत तो शब्द आपल्याला मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय आपण त्याचा घ्यायचा नाही. म्हणून थोडंसं आपण थांबलो होतो. परंतु परमेश्वराची जशी इच्छा असते, काही गोष्टी हे विधिलिखित असतात, ते घडायचे ते घडतात आणि त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीकडनं आपल्याला निरोप आला की आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला जायचं आहे आणि सगळ्यांशी विचारविनिमय करून आपण हा निर्णय घेतला की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पाहिजे. आज प्रवेश केल्यानंतर मग अनेक वर्तमानपत्रामध्ये बापू बातम्या चांगल्या लागल्या, रामू बातम्या चांगल्या लागल्या, सकारात्मक लागल्या. परंतु काही जणांचा दृष्टिकोन होता असं होतं की कोठेंचं घर फुटलं, कोठेंच्या कापा फुटण्यात वाद झाले. मी प्रसार माध्यमांना त्याचबरोबर माझ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की कोणी अशा कुठल्या प्रकारचे कमेंट्स करू नये, अशा कुठल्याही प्रकारचे आमचे कुटुंबात मतभेद झाले किंवा भांडणं झाले असं तुम्ही बातम्या घेऊ नका. मी 3 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही व्यासपीठावरती गेलो नव्हतो, कुठेही सगळे नव्हतो. मी राजकारणापासून थोडंसं अलिप्त होतो आणि मला माझे वडील नाही आहेत आणि तात्या या खेळाचे आम्ही मोठे कुटुंबीय एका घरात राहतो. एकत्र राहत असताना महेश अण्णा हे माझे थोरले काका आहेत. एक वडीलकी म्हणून आम्ही सगळे त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही एका घरात राहत असताना आमच्याकडे त्यांच्यात मतभेद झाले. असा कुठल्याही प्रकारचा गैरसमज कालही नव्हता, आजही नसेल आणि उद्याही नसेल याचे मी तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतो. अण्णांनी स्पष्ट आणि प्रामाणिकपणे अनेक वेळा मला सांगितलं की राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला पाहिजे. त्यावेळेस बापू साक्षीला होते. बापू सुद्धा म्हणायचे की दादा राष्ट्रवादीमध्ये जायचं का किंवा गेलं पाहिजे का. परंतु मी ठामपणे सांगायचे की बापू थांबा, जरा गडबड नको, आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. अण्णांना या सगळ्या गोष्टींची सुद्धा कल्पना होती की माझ्या मनात काय चाललंय, लोकांची भावना काय आहे. आणि अण्णांना माझा स्वभाव लहानपणापासून माहित आहे की देवेंद्र आपला थोडासा हट्टी आहे, एकदा मनात घेतली की तो तेच करतं. म्हणून त्यांनी सुद्धा वडीलकीच्या नात्याने नेहमी मीडियाच्या समोर सांगितलं की देवेंद्र असेल, आमचा प्रथमेश असेल, आम्ही दोघांना फ्रीडम ऑफ वर्क दिलेला आहे. त्यांनी त्यांचा पक्ष निवडायचा मी त्यांना अधिकार देतो. त्यामुळे मतभेद आहे किंवा पटलं नाही अशातला भाग नाही. ते काका म्हणून त्यांचा आदर कायम राहणार आहे. फक्त राजकीय विचारधारा आज वेगळी झालेली आहे, आज वेगळी झाली आहे. तप आता आपण जिथं आहे तिथं आपला सगळ्यांचा प्रयत्न असला पाहिजे की हा कुटुंब पुन्हा एका विचारधारेत कसं येतं. समाज माध्यमांचं, सगळ्या समाजातील लोकांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की अण्णांनी सुद्धा हा निर्णय घेतला पाहिजे. निश्चितच आपण सगळ्यांनी प्रयत्न करू. येणाऱ्या काळात आपण सुद्धा अण्णांना विनंती करू की अण्णा तुम्ही सुद्धा हा निर्णय घेतला पाहिजे, सगळ्या परिवाराने हा निर्णय घेतला पाहिजे. आपण एक विधाने, एक विचाराने तात्यांना अभिप्रेत असलेलं आपल्याला काम करायचं आहे. कुठल्याही प्रकारचं मतभेद या ठिकाणी नसणार आहे. ही निवडणूक काही नगरसेवकची नाही किंवा गल्लीगोळाची नाही किंवा आमदारकीची नाही आहे. ही निवडणूक खासदारकीची आहे. खासदार निवडणं म्हणजे देशाचा पंतप्रधान निवडणं. आता तुमच्या सगळ्यांची आपली जबाबदारी महत्वाची आहे की देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण निवडायचं आहे का इतर कोणाला निवडायचं आहे. इतर निवडायचं म्हणजे कोण, तर समोर पर्यायच नाही आहे. असा एकही पक्ष आज निवडणूक लढवताना एक स्पष्ट बहुमत मिळेल इतक्या संख्येने लढत नाहीये. असं असताना आपण पुन्हा चुकीच्या माणसाला जर मतदान केलो तर देशाचं नुकसान होऊ शकतं. पुन्हा सोलापूरचा खासदार जर विरोधी पक्षाचा निवडला गेला तर सोलापूर पुन्हा 10 वर्ष मागे जाऊ शकतं. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की देशात अबकी बार 3री बार मोदी सरकार येणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी ताकदीने भारतीय जनता पार्टीला बळकट करण्यासाठी आपले लोकप्रिय तरुण तडफदार उमेदवार राम सातपुते साहेबांच्या आपण सगळ्यांनी पाठीशी राहिलं पाहिजे. आज बापू एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून नमूद करावी वाटते की ज्यावेळेस प्रणितीताई निवडणुकीला उभं राहत म्हणल्यानंतर शिंदे साहेबांकडनं बारकाईने प्रचार यंत्रणा सुरू झालं. त्यावेळेस शिंदे साहेबांकडनं मला सुद्धा निरोप आला की
देवेंद्रला भेटायचं, देवेंद्रच्या मनातलं ओळखून घ्यायचं आहे. माझी थोडीशी तुझा मनस्थिती झाली. एवढ्या मोठ्या देशाचं नेतृत्व केलेल्या माणसाने आपल्याला बोलवलं आहे, आपण नाही केलं तर कसं? आणि आपल्या आजोबांचे त्यांचे 40 वर्षाचे संबंध आहेत, म्हणून एक मनामध्ये एक संभ्रम एक होता. परंतु काही मिनिटाचा विचार केला, मी निरोप दिलं की साहेब मी आपल्याला भेटायला येतो, परंतु उघड आपल्या घरी येतो, कुठं लपून वगैरे भेटायला येणार नाही. मी साहेबांना साधारणतः 2 एप्रिल ही तारीख होती. 2 एप्रिलच्या तारखेच्या दिवशी मी साहेबांना भेटलो. आम्ही कुटुंबीय सोबत होतो. साहेबांशी सगळे इतिहासाबाबत चर्चा झाली, काही वर्तमानाबाबतची चर्चा झाली. मी साहेबांना त्या ठिकाणी जबाबदारीने सांगितलं की साहेब एकंदरीत 2019चे उमेदवार 2024ला जे काही इतर पक्षाचे उमेदवार उभारणार नाहीत, याच्यावरनं एक अशी परिस्थिती आहे की आज प्रणितीताई शिंदे हे साधारणतः 50,000 मतांनी उजव्या दिसत आहेत. परंतु साहेब ही परिस्थिती आजची आहे. काल राम सातपुते साहेबांची उमेदवार जाहीर झालेली आहे. ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अत्यंत जवळचे सहकारी आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत इथला सीट काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब ताकदीने या ठिकाणी प्रयत्न करतील. देशात राम मंदिर झालेलं आहे आणि त्यामुळे समस्त देशभरातील भक्तांची भावना आहे की एक वोट ऑफ थँक्स म्हणून आपण भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या काळात मतदान केलं पाहिजे. तर आज जरी ही परिस्थिती तुमची असली तर फॉर्म भरल्यानंतर मात्र परिस्थिती बदलत जाईल. साहेबांसोबत जे सहकारी होते त्यांनी मला सांगितलं की तू पूर्व भागात शब्द त्यांना त्या ठिकाणी दिलो नाही आणि पुन्हा जबाबदारीने ते सांगितलं की साहेब ही आजची परिस्थिती आहे. रामभाऊ सातपुतेंमुळं ही निवडणूक निश्चितच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात मायक्रो प्लॅनिंग राबवून ही निवडणूक ते एकतर्फी नेण्यासाठी प्रयत्न करतील. आणि मी जे 2% बोललो तसाच प्रकार घडला की ज्यावेळी 16 एप्रिलला फडणवीस साहेब सोलापुरात रामभाऊंचं फॉर्म भरायला आले आणि त्या दिवशी नंतर जी परिस्थिती संपूर्ण शहरातली बदलायला सुरुवात झाली. एक मायक्रो प्लॅनिंग फडणवीस साहेबांचं ज्या ताकदीने कामं लागलं आणि माझा भारतीय क्रांती पार्टीचा प्रवेश हा सुद्धा त्याच मायक्रो प्लॅनिंगचा एक भाग होता. आणि साहेबांनी आपल्याला हेरलं आणि भारतीय जनता पार्टीसाठी बोलवून घेतलं. साहेब हे प्रांगण गणेश गायत्रीचं आहे. माझ्या आजोबांचं या प्रांगणावरती या परिसरावरती श्रद्धा आहे. मी गणेश गायत्रीला स्मरण करून शपथ घेऊन सांगतो की माझा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर विश्वास ठेवून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. आजच्या दिवसापासून मी पूर्ण ताकदीने पूर्ण तन धनाने माझ्यासह उपस्थित सर्व जनसमुदाय हा तुमच्या प्रचारासाठी तुम्हाला दिल्लीमध्ये 3री बार मोदीजी सरकार आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करतील. कुठलाही किंतु परंतु माझ्या किंवा माझ्या कुटुंबाच्या मनामध्ये येणार नाही एवढं मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो. हा निवडणुकीचा काळ असल्यामुळे अनेक आरोप प्रत्यारोप टीका आपल्यावरती करतील. महाविकास आघाडीच्या लोकांकडून काही कमेंट्स होतील, परंतु मी सर्व माझ्या सहकाऱ्यांना विनंती करतो कृपया आपण कोटे परिवारातील महेशांना असतील किंवा अन्य कोणी असतील किंवा शिंदे परिवार सुद्धा आपण कोणी कुठल्याही प्रकारची टीका करू नका. आपल्याला फक्त एकच सांगायचं की आपल्या उमेदवाराचं नाव हे राम आहे आणि आम्हाला राम मंदिर बांधून दिल्याबद्दल एक वोट ऑफ थँक्स म्हणून मोदीजींना मतदान करायचंय. आम्ही कुठलाही विचार करणार नाही, फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या मागं आम्ही उभं राहून या ठिकाणी मतदान करणार आहे. आज मी सोशल मीडियावरती पाहत असतो की अनेक प्रश्न तरुणांकडून उपस्थित केले जातात की राम मंदिराची स्थापना जितकी तत्परतेने झाली तितक्या अरबी समुद्राचं शिवाजी महाराजांचं स्मारक का होत नाही. मित्रांनो आपण विचार केला पाहिजे. हा एक प्रचाराचा भाग विरोधकांकडून केला जातो. किमान ते स्मारक बांधण्याचं भावनातली पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मनामध्ये आलं ही एक उजव्या जमेची बाजू आहे. ते स्मारक पूर्ण करण्याची ताकद सुद्धा फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांमध्ये. आज ते स्मारक समुद्रामध्ये केलं जात आहे. का बरं त्याचा हट्ट आहे? कारण का शिवाजी महाराज म्हणजे द फादर ऑफ इंडियन नेव्ही संपूर्ण जगाला ज्या महाराजांचा समुद्र किनारपट्टीवरती दबदबा होता म्हणून हेवा आहे त्यांचा स्मारक तिथं व्हावं म्हणून निश्चितच मोदी सरकार प्रयत्न आहे. जे झालंय ते बघायचं नाही, परंतु झालं नाही त्याचं जास्त प्रमाणात सांगण्याचं काम विरोधकांना करतंय. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा कट्टर मावळा आहे. मी नेहमी रायगडावर जात असतो. रामभाऊ सातपुते साहेब मी अभिमानाने सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गड किल्ल्यासाठी जो निधी दिलाय त्या निधीतून आज रायगडचा संपूर्ण किल्ला हा कायापालट होत आहे. आपला जर बघण्याचा दृष्टिकोन ठेवला आज गड किल्ले सुधारले जात आहेत. निश्चितच येणाऱ्या काळात ज्यावेळेस तुम्ही खासदार म्हणून त्या लोकसभेत जातात मोदीजींच्या पाठी
पाठिंबा देण्यासाठी हा स्मारकाचा विषय सुद्धा निश्चितच पूर्ण होईल अशी मला या ठिकाणी अपेक्षा खात्री वाटते. येणाऱ्या काळात फक्त 10 ते 12 दिवस आपल्या हातात आहेत. आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी पूर्ण जबाबदारीने ताकदीने सांगितलेलं आहे की तुम्ही शहरामध्ये विधानसभेचा प्रचार पूर्ण जोमाने काम करायचं आहे. मी साहेबांना सगळ्या आपल्या भविष्याच्या बाबत बोललो. आपल्या तुमच्या मनात जे पद मला मिळालं पाहिजे त्याबद्दलची जी भावना आहे त्याबाबत सुद्धा मी साहेबांना बोललो. साहेबांनी सांगितलं की आता मी तुझ्या सोबत आहे, तुझी जबाबदारी मी स्वीकारली आहे, कशाची काळजी करू नको, पूर्ण ताकदीने मी तुझ्या सोबत राहणार आहे. हा विश्वास मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला. मी त्यांना साहेब एवढं घडल्यानंतर सुद्धा सांगितलं की साहेब मला वडील नाही आहे, आजोबाई नाही आहे, काका दुसऱ्या पक्षात राहणार आहे, माझं सगळं पुढचं कसवणार, तुझं राजकीय पालकत्व मी घेतोय, तू ताकदीने कामाला जा, एवढा सक्षम मला जबाबदारी दिला. आणि मला त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास आहे. एक तरुण तडफदार उमेदवार, एक सर्वसामान्य ऊस कामगारांचा हा सुपुत्र भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांचा विश्वास संपादन करतो आणि त्यांना साहेब वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी आमदार करतात आणि 36व्या वर्षी दिल्लीच्या राजकारणासाठी खासदार म्हणून पाठवण्याची जबाबदारी या ठिकाणी सोलापूरला पाठवतात. हा विश्वास सोलापूरच्या भारतीय जनता पार्टीमधनं देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मिळालेला आहे. अनेक विरोधक टीका करतात की 2 वेळेचे उमेदवार का बदलले, 2 वेळेचे उमेदवार काम केलं, परंतु भारतीय जनता पार्टीचं सध्या जे मोदींच्या नेतृत्वाखाली चालू आहे की आपण नवनवीन लोकांना संधी दिली पाहिजे, ज्यांचा परफॉर्मन्स दिसतोय, जरी तिथे ज्येष्ठ लोक असतील तर त्या लोकांना संधी दिलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी रामभाऊ सातपुतेंना उमेदवारी साहेबांनी दिलेली आहे. कुठलाही विचार करायचा नाही. ज्या अपेक्षा आपण मागच्या 50 वर्षाने पिढ्या राम मंदिरासाठी वाट बघत होतो की नाही होतो, आज त्या मंदिराची निर्मिती कोणी केली आहे तर मोदीजींनी केली आहे. मग आपण त्यांना मतदान करता कोणाला मतदान करणार आहे? मग कसला चूक आपल्याकडनं जर आपण भाजपाने मंदिर बांधलं म्हणून जर समोरचे रेकॉर्ड असतील तर आपण का बरे पडायचं नाही याचा सुद्धा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. तर मी सुद्धा डोक्यावर टोपी घालून जर त्या विचारधारेवरती प्रेम करणाऱ्या मी लोकांचं कधी समर्थन करू शकत नाही. आज सोलापूरची स्थिती जर बघितलं, आज एका एमआयएमच्या पक्षाने काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. ते काँग्रेसवरचं प्रेम म्हणून नाही, त्यांची भविष्यातली व्यवस्था वेगळी आहे. सोलापूरला जर धोक्यात घालण्यापासून जर तुम्हाला वाचवायचं असेल तर कुठलेही जात धर्म पंथ पक्ष मतभेद न करताना मोदीजींशिवाय पर्याय नाही ही भावना डोळ्यासमोर ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. अनेक जण म्हणतात की फक्त काय भाजपाने विकास केला का, काँग्रेसने केला नाही का? केला असेल काँग्रेसने विकास, परंतु तो काँग्रेसचा जर तुम्ही अभ्यास केला तर तो नेहरूजींच्या काळात, तो इंदिराजींच्या काळात, तो लाल बहादूर शास्त्रींच्या काळात, तो इंदिराजींपासून राजीवजींपर्यंत, आणि यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर हे सगळे पूर्ण बहुमतात असलेले नेतृत्व होते. मनमोहन सिंग सारखा चारित्र्य संपन्न असलेला माणूस सुद्धा स्वतःच्या कामाचा ठसा का उठवू शकले नाही तर त्यांचं सरकार हे स्पष्ट बहुमतात नव्हतं. ज्यावेळी देशाला स्पष्ट बहुमताचं सरकार मिळत नाही तेव्हा देश अस्थिर होतो. बाहेरची ताकद आपल्या देशामध्ये तोंड घालून आपल्याकडे सगळं वातावरण बिघडवण्याचं काम करतात. मागच्या 10 वर्षापासून आपण बघतोय की मोदीजींचं सरकार हे स्पष्ट बहुमतात येत आहे. म्हणून राम मंदिर असेल, 370 कलम असेल, हे सगळे मार्गी लागले. येणाऱ्या 3री भारत सरकार त्यावेळेस पूर्ण होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वप्न पाहिलं होतं की काशी आणि मथुरेचं सुद्धा मोकळं झालं पाहिजे, निश्चितच आपल्याला ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण करून या ठिकाणी तुम्हाला वचन देतो आणि लढा घेतो. जय हिंद, जय जय श्रीराम, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय मार्कंडेय. मंचावर उपस्थित आणि देवेंद्रजीने जो निर्णय घेतला, या निर्णयामध्ये ज्यावेळेस त्यांची देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर देवेंद्रजींनी या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सांगताना मला देश पहिल्यांदा आहे आणि साहेब मला समाजाची सेवा करायची आहे, या मध्येमध्ये त्या ठिकाणी इथल्या जनतेचे प्रश्न सोडवायचे, म्हणून मला तुमच्या सोबत यायचंय, नरेंद्रजी मोदी सोबत यायचंय. या एका अटीवरच ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत उभा राहिले आणि भविष्यात
देवेंद्रजी मी आपल्याला विश्वास देतो, देवेंद्र फडणवीसांनी पालकत्व घेणं हा शब्द फार मोठा आहे. मी माझा विषय जर सांगितला, मी विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता आहे. मला 31 मार्च 2018ला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि मला फोन आला की राम सातपुतेजी तुम्हाला देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी भेटायला बोलवलंय. मी मुंबईला पुण्यामधून एसटीने गेलो आणि एसटीने गेल्यानंतर 2018ची गोष्ट आहे. गेल्यानंतर मंत्रालयात कसं जायचं हेही माहीत नाही. मी विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता 2 तास मंत्रालयातल्या पाससाठी त्या ठिकाणी उभं राहिलो आणि त्याच्यानंतर पास घेऊन आतमध्ये गेलो. 2:30ची वेळ होती मीटिंगची आणि 2:30 वाजता माझी भेट झाली. भेट झाल्यानंतर सांगितलं की तुला माळशिरसची विधानसभा लढवायची. म्हणलं साहेब माझ्याकडे काहीच नाही, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. अरे म्हणलं तुझा पालकत्व मी घेतो, तो आमदार झाला, तू काळजी करू नको. 500 रुपये खिशामध्ये होते. मला देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला जो इंजिनियर आहे त्याला आमदार केलं. देवेंद्रजी ज्यावेळेस पालकत्व घेतात त्यावेळेस पूर्ण ताकदीने मागे उभं राहतात. याचं उदाहरण राम सातपुते आहे. त्यामुळं देवेंद्रजी तुमच्या मागे खुद्द देवेंद्रजी आहे, त्यामुळं काळजी करायचं कारण नाही. आणि भविष्यात खासदार झाल्यानंतर हा राम सातपुते जरी खासदार झाला तर तुमचा भाऊ म्हणून तुमच्या सोबत असेल, हा मी आपल्याला विश्वास देतो. मित्रांनो, सोलापूरची निवडणूक या ठिकाणी राम सातपुते विरोधात शिंदे ही अशी नाही आहे. ही निवडणूक नरेंद्र मोदी विरोधात राहुल गांधी अशी निवडणूक आहे. तुम्हाला ठरवायचं मित्रांनो, या सोलापूरमध्ये काय करायचंय. या सोलापूरमध्ये जो उन्माद सुरू आहे याचं मी मागच्या 4 दिवसापासून सांगतोय मित्रांनो. मी निवडणूक आयोगाकडे सुद्धा तक्रार करणार आहे की या ठिकाणी या सोलापूरमध्ये फतवे निघायला लागलेत, फतवे मोदींना हरवायला. त्या सगळ्या लोकांनी विडा उचललाय, मौलवी घराघरामध्ये फिरतायत की मोदींना हरवायचंय. हे मोदीने राम मंदिर बनायचं, मोदी को हराना है, अशा पद्धतीने माथे भडकवायचं काम सुरू आहे. मित्रांनो, तोंडी फतवे निघायला लागले की मोदींना हरवायचंय. तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठरवायचंय, मोदींना आपल्याला जिंकवावं लागतंय. त्यामुळे येत्या काळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून ताकदीने मित्रांनो या सोलापूरमध्ये नरेंद्रजी मोदी यांना जिंकवण्यासाठी जीवाचं रान करायचंय. काय चालू या सोलापूरमध्ये बापू? मी लव जिहादच्या विषयामध्ये काम करणारा कार्यकर्ता. या सोलापूरमधल्या 1000 आपल्या मुली त्या ठिकाणी पेपरला बातमी आली या लव जिहादला बळी पडल्यात. मित्रांनो, येत्या काळामध्ये आपल्या बहिणींना वाचवण्यासाठी आपल्याला भगव्याशिवाय पर्याय नाही. आपण सगळ्यांनी ताकदीने मागे उभं राहावं लागेल. मित्रांनो, सोलापूरमध्ये साखरपेठमध्ये व कोडच्या नावाखाली तितका हिंदूंचा जो छळ चालू आहे त्याच्या विरोधात आपल्याला आवाज उठवावा लागेल. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना मिळून लव जिहाद, लँड जिहाद या सगळ्यांच्या विरोधात ताकदीने उतरावं लागेल. आणि आपण सगळे मिळून त्या ठिकाणी धर्म आणि अधर्माची लढाई आहे. आपण सगळ्यांनी धर्माच्या बाजूने उभं राहावं लागेल. निश्चित या ठिकाणी मोदीजींचा विजय होणार आहे. मित्रांनो, समोरचा उमेदवार म्हणतो की सोलापूरची लेक. मित्रांनो, सोलापूरच्या लेकीला निवडून देऊन आपल्या सगळ्यांना विचार करावा लागेल की आपल्याला सोलापूरची लेक या सोलापूरमध्ये सुरक्षित ठेवायची असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही आहे. सोलापूरमधली लेक, सोलापूरमधली मुलगी, सोलापूरमधली विद्यार्थिनी, सोलापूरमध्ये जी मुलगी त्या ठिकाणी कपाळी टिकली लावून जी कॉलेजला जाते, या मुली जर सोलापूरमध्ये सुरक्षित ठेवायच्या असेल, सोलापूरच्या लेखी जर सुरक्षित ठेवायच्या असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही. हे लक्षात ठेवा मित्रांनो, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आपल्याला सगळ्याला मिळून ताकदीने मोदीजींच्या मागे उभा राहावं लागेल. काय चाललंय देवेंद्रजी, मी आपल्याला सांगतो. ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी निवडणुकीचा फॉर्म भरायला गेला त्यावेळेस आमच्या सोबत त्या ठिकाणी भगवे झेंडे होते. भारतीय जनता पार्टीचे झेंडे आमच्या मिरवणुकीमध्ये होते. आमच्या मिरवणुकीमध्ये शिवसेनेचे झेंडे होते. आमच्या मिरवणुकीमध्ये आरपीआयचे झेंडे होते. आमच्या मिरवणुकीमध्ये लवचिक शक्ती सेनेचे झेंडे होते. परंतु समोरच्या उमेदवाराच्या निवडणुकीत त्या ठिकाणी मिरवणुकीमध्ये काँग्रेसच्या हिरवे झेंडे नाचवले. मित्रांनो, हिरवे झेंडे याचं उत्तर देणार ना? देणार ना? मित्रांनो, येत्या काळामध्ये
आपल्या सगळ्यांना मला विश्वास आहे देवेंद्रजी, तुमचा संयमी स्वभाव आहे, तुम्ही धार्मिक आहात. तुम्ही त्या ठिकाणी गेली 15 वर्षापासून गुरुवारी त्या ठिकाणी मौन ठेवता. याच्यातून आपला धार्मिकपणा, आपला असणारा धर्माबद्दलचा अभिमान स्पष्ट दिसतो. त्यामुळे येत्या काळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून ताकदीने आपण देवेंद्रच्या मागे उभं राहायचं आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून पार्टी नेते म्हणून, पार्टी कार्यकर्ते म्हणून देवेंद्रजी, तुम्ही परिवाराची गोष्ट सांगत होता, निश्चित आपल्याला विश्वास देतो. माझी सुद्धा अण्णांसोबत भेट झालेली आहे, माझी सुद्धा अण्णांसोबत निवांत चर्चा झालेली आहे. ये अंदर की बात है, अण्णा भी हमारे साथ है, काळजी करायची. त्याच्यामुळे कोठे परिवार धार्मिक परिवार आहे. कोठे परिवार तात्यापासून त्या ठिकाणी समाजाची सेवा करणारा, धर्मावर निष्ठा ठेवणारा परिवार आहे. त्यामुळे जेव्हा धर्म आणि अधर्म या दोघांमध्ये लढाई असेल, तेव्हा कोठे परिवार खुलेपणाने त्या ठिकाणी भाजपा सोबत राहील, आतून सुद्धा सोबत राहील, हा मला विश्वास आहे. त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी या मुद्द्यामध्ये जे काही सुरू आहे, मी परवा दिवशी त्या ठिकाणी लोधी गल्ली, मोची गल्लीमध्ये गेलो होतो. आम्ही मंदिरामध्ये त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणची लाईट बंद केली. कोणतरी पठाण म्हणून नगरसेवक आहे. मी या ठिकाणून सांगतो, तुम्ही आमची लाईट बंद करू शकता, परंतु आमची असणारी हिंदुत्वाची नाळ इथल्या जनतेशी कधी तोडू शकणार नाही. लाईट बंद करण्याचं कारण आम्ही त्या एरियामध्ये गेलो होतो, परंतु लाईट बंद करण्याचं कारण म्हणजे आडम मास्तर आणि शिंदे साहेब मशिदीमध्ये बसून मौलवी सोबत त्या ठिकाणी फतवे काढण्यासाठी प्रयत्न करत होते. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना उत्तर द्यावं लागेल. मित्रांनो, इथल्या सोलापूरची लेक जर सुरक्षित ठेवायची असेल तर आपल्याला भगवा हातात घेऊन त्या ठिकाणी उतरावं लागेल. आपल्याला येत्या काळामध्ये आपल्या दारातली तुळस आणि मंदिराचे कलश सुरक्षित ठेवायचे असेल तर पूर्ण ताकदीने भगवा घेऊन देवेंद्रच्या मागे उभा राहावं लागेल. तुम्ही सगळ्यांनी जसं कार्यकर्ते म्हणून देवेंद्रच्या मागे उभा राहाल, भविष्यात देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून, देवेंद्रजी तुमचा भाऊ म्हणून आम्ही ताकदीने तुमच्या सोबत उभा राहू. आपण सगळ्यांनी झोकून देऊन काम करावं. देवेंद्रजी, तुम्ही जो विश्वास ठेवलाय त्या विश्वासाला देवेंद्र फडणवीस कधी तडा जाऊ देणार नाही, हा मला विश्वास आहे, हा मला विश्वास आहे. आणि निश्चित आपण भविष्यात काम करावं, ताकदीने काम करावं, झोकून देऊन काम करावं, निवडणूक अंगावर घेऊन काम करावं. तुम्ही जितक्या ताकदीने लढा, येणारा काळ तुमचा असेल हे मी या ठिकाणी सांगतो. येणारा काळ तुमचा असेल. भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी ताकदीने काम करू. येत्या 7 तारखेला कमळ चिन्हावरील बटन दाबून आपण सगळे मतदान करणारच आहात, परंतु सगळ्यांनी एकही घर नाही गेली. जिथं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विचार केला नाही, एकही घर या माध्यमातून सुटलं नाही पाहिजे, ज्या ठिकाणी आपला भगवा गेला नाही. आपण सगळ्यांनी ताकदीने उभं राहायचंय. आपण सगळ्यांनी मिळून या अजून एक आपल्याला 5-7 हजार लोक होते. सभा काय असते ती आपण 29 तारखेला दाखवू. त्यावेळेस हिंदुत्वाचा आवाज म्हणतो, त्यावेळेस सभा काय असते ती 29 तारखेला आपण दाखवू. आणि निश्चित या माध्यमातून हजारोच्या संख्येने आपण या ठिकाणी या सभेला यावं, नियोजन करावं, पूर्ण ताकदीने मोदीजींच्या सभेला यावं. आता मोदीजी आल्यानंतर या मध्ये तसा मध्ये हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. खुल्या पाठीमध्ये फतवे निघायला लागले, सगळे एक झाले. आपल्याला सुद्धा एक व्हावं लागेल. होणार ना? होणार ना? त्यामुळे मित्रांनो, मोदीजी 29ला आणि 1 तारखेला योगीजी या मध्ये येणार आहेत. योगी आदित्यनाथ ज्या माध्यमातून हिरवे झेंडे नाचवले त्या सगळ्यांना उत्तर दिला. 1 तारखेला या मध्ये योगी आदित्यनाथची भव्य सभा 3 वाजता. ज्या मध्यमधल्या लोकांनी हिरवे झेंडे नाचवले त्यांना उत्तर द्यायला भगवाधारी योगी आदित्यनाथ 3 वाजता, 1 तारखेला 3 वाजता या मध्ये येतात. देवेंद्रजी, तुमचा प्रवेश भाजपामध्ये झाला आणि भगवाधारी योगी आदित्यनाथ तुमच्या सोबत स्टेजवर असतील. हे खऱ्या अर्थानं एक शुभयोग आहे. खऱ्या अर्थानं ही शुभ वार्ता आहे. आपण सगळ्यांनी ताकदीने लढा. भविष्यात तुमच्या सोबत एक कार्यकर्ता म्हणून भाऊ म्हणून तुमच्या सोबत मध्ये ताकदीने लढेल. आपण सगळ्यांनी 29 तारखेला ताकदीने यायचं आहे.
ताकदीने तर निवडणूक अंगावर घेऊन लढावी. आपल्या सगळ्यांचे जे काही स्वप्न आहेत उपस्थित राहिला, देवेंद्रांना आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिला, आपण सगळ्यांचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. जय श्रीराम. श्रीराम. जय मार्कंडेय. जोरदार टाळ्या आपण सर्वांनी वाजवायच्या. या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्वांचा बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम एक ही नारा गूंजेगा. जय जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हम हिंदू हैं बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर. हम जिद पर आ जाए तो कर देंगे हम सबको ढेर. सबको ढेर सबको ढेर सबको ढेर सबको ढेर. जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाएंगे. मंदिर वही बनाएंगे. मंदिर वही बनाएंगे. राम नाम का भगवा सारे भारत में लहराएंगे. राम नाम का पी के प्याला जय श्री राम. राम नाम का पी के प्याला राम की धुन में डोलेगा. जय जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे. हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे. जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे. जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे जीतेंगे. जीतेंगे हर मंजर को हर मुश्किल को जीतेंगे. जीतेंगे सबकी नजरें सबके दिल को जीतेंगे. साथ चले
चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे। दावा है जीतेंगे, वादा है जीतेंगे। दावा है जीतेंगे, वादा है जीतेंगे। तुम और मैं अगर हम हो जाएं तो ही बस हम जीतेंगे, वरना जीते भी तो अंदर अंदर बस गम जीतेंगे। तो हाथ छोड़ना मत, जज्बात तोड़ना मत,